लाकूड तोड्याची गोष्ट. एकदा एका जंगलाजवळ एक गरीब लाकूड तोड्या राहत होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडायचा आणि ते विकून आपली उपजीविका करायचा. एक दिवस तो नदीकाठी झाड तोडत होता. अचानक त्याची कुऱ्हाड नदीत पडली. नदी खूप खोल होती, त्यामुळे तो कुऱ्हाड काढू शकला नाही. लाकूड तोड्या खूप दुःखी झाला आणि रडू लागला. तेवढ्यात नदीतून देवदूत प्रकट झाली. देवदूत म्हणाली, "तू का रडतोस?" लाकूड तोड्या म्हणाला, "माझी लोखंडाची कुऱ्हाड नदीत पडली आहे. तीच माझ्या उपजीविकेचा आधार आहे." देवदूतानं नदीत उडी मारली आणि सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली. देवदूतानं विचारले, "ही तुझी कुऱ्हाड आहे का?" लाकूड तोड्या म्हणाला, "नाही, ही माझी नाही." मग देवदूतानं चांदीची कुऱ्हाड आणली. लाकूड तोड्या पुन्हा म्हणाला, "ही सुद्धा माझी नाही." शेवटी देवदूतानं लोखंडाची कुऱ्हाड आणली. लाकूड तोड्या आनंदानं म्हणाला, "हो, हीच माझी कुऱ्हाड आहे." लाकूड तोड्याच्या प्रामाणिकपणावर देवदूत खुश झाली. त्यानं लाकूड तोड्याला 3ही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून दिल्या. लाकूड तोड्या खूप आनंदी झाला. गोष्टीची शिकवण. प्रामाणिकपणा नेहमी चांगले फळ देतो.